पंचमुखं मोरेश्वरं सिद्धिकं बल्लाळो मुरुडं विनायकमहं चिंतामणी देऊर. पोरी, दिल्या घरी सुखी राहा. आम्ही जे संस्कार दिले, जी शिकवण दिली, तिला जप. आई, असे सासू सासरे मिळणं भाग्यच, लेकीनं नशीब काढलं. काळजी घ्या लेकीची. अहो, काळजी करू नका. ती केवळ सून नाही तर आमची लेकच आहे हो. जसं प्रेम तिला तुमच्या घरी मिळत होतं ना, अगदी तसंच सासरीही मिळेल हो. लग्नात आमच्याकडून काही कमी जास्त झालं असेल तर मोठ्या मनाने माफ करा. हो, आता काय लाजवता की काय? जमेल तेवढं खूप छान केलं तुम्ही. आणखी काय हवंय? आमची काहीही तक्रार नाही. तायडे, भाऊजींना त्रास देऊ नको. हा, एक गप्रे माकडा. नाही म्हटलं आता बहीण एवढी दुःखी आहे तर मग रोज फोन करीन मी. अहो, तिचं केवळ घर बदललंय. तिला हवं तेव्हा ती माहेरी येईलच की. चला, आता उशीर नको. येतो. चला आता येतो. काय पोरी, नवीन घरी झोप लागली की नाही? हो हो, अगदी छान लागले. आपलं घरच तसं आहे. 2-2.5 कोटी खर्च आलाय बांधायला. आणि इंटिरियरचा वेगळा खर्च. आपल्याकडे कसं सगळं अगदी झकास असतं. लग्नातला स्वयंपाक तूच केला असतास तर बरं झालं असतं. काय ते कुठून केटरिंग शोधून आणलं देव जाणे. का सगळे तर जेवणाचं कौतुक करत होते. कौतुक करणारे तुमच्याकडचेच असतील. आता त्यांची इच्छा असो किंवा नसो, त्यांना कौतुक करणं भागच आहे. आमच्याकडच्या कोणाला जेवण आवडलं नाही. खरं सांगू सुनबाई, नाही म्हणजे राग येऊ देऊ नकोस, पण हे लग्न काही आम्हाला साजेसं झालं नाही. बाबांनी लाखो रुपये खर्च केलेत लग्नावर. पण शेवटी रोहितच्या मित्राच्या फॉर्च्युनरनीच घरी यावं लागलं. आपल्या लेकीला अशी एखादी चांगली गाडी लग्नात देता आलीच असते की. हाय, अगं एकदम छान आहे. हो हो, तू नको टेन्शन घेऊ. अगं माझं सासर नाही तर स्वर्ग आहे, स्वर्ग. अहो, पण हे कशासाठी? आता लेकीसाठी इतकं करायला नको. अहो, लग्नात काय आपण कमी केलं? असं लग्न तर कधी बघितलं नाही हो. असंच तर सारे मिळत होते ना. पुन्हा इतकी महागडी गाडी द्यायची? आता गाडी मागतील, मग एक दिवस सगळी प्रॉपर्टी मागतील. गप्रे मेल्या, काही काय बोलतो? ती काय अशी माणसं आहेत का? माणसाचा भरोसा नसतो. ऊस गोड लागला की तो मुळासकट खायलाही कमी करत नाही. गपरे, तुला काय कळतंय? आपली लेक पहिल्यांदाच काहीतरी मागतीये ना, आपण द्यायलाच हवं. एवढी महागडी गाडी बाबांनी दिली, ती घेऊन तुम्ही मित्रांसोबत पार्टीला जाता, पण मला मात्र पाण्यात कुठेच नेत नाही. जाऊयात की, नाही कुठे म्हणत. तोच तर प्रॉब्लेम आहे. नाही म्हणत नाही, पण फिरायलाही नेत नाही. जाऊयात, नक्की जाऊयात. उलटे एक नवीन डील करायची आहे. एकदा ते झालं की मग मस्त पैकी फिरायला जाऊयात. हो, असं म्हणत म्हणत 6 महिने निघून गेलेत. 6 महिने कसे गेले कळलंच नाही ना. काय ऐका ना, मी नोकरी करू का हो? नोकरीची गरजच काय? आपल्या घरी काय कमी आहे? घरी बसून बसून कंटाळा येतो. घर नुसतं खायला
असं कसं? घरी आई आहे ना? आई सतत घालून काढून बोलत असतात. अगं मागच्या पिढीची माणसं आहेत ती. त्यांना बिचाऱ्यांना काय बोलायचं, कसं बोलायचं एवढं कळत नाही. एवढं कुठे लक्ष देतेस? मी एखादा कोर्स करू का? मला खरंच घरी कंटाळा येतो. एकटी घरात नोकर चाकर आहेत आणि आता काय शिकून करणार आहेस? घरातच बसायचं. टीव्ही बघ, मोबाईल आहे, वायफाय आहे, तरी वेळ जात नसेल ना तर घरात कुत्री मांजरं हे आहे त्यांच्यासोबत खेळ. आणि हे करून मी बोर होत असेल ना तर 1-2 नोकर कमी करूयात, म्हणजे घरातली कामही कर, तेवढेच पैसे वाचतील ना. आणि हो, ते नवीन ड्रेस ऑर्डर केलेत ना ते कोणाला तरी देऊन टाक, नाहीतर फेकून दे. साडीतच छान दिसत असताना कशाला हवेत फॅन्सी ड्रेस? काय ग मीरा, लग्नाला 10-11 महिने झालेत ना? मग आता तरी गुड न्यूज मिळेल ना? ते काही नाही हो. तुम्ही आजकालची पिढी सतत पुढे ढकलत असता. आमच्या समोर घरात लेकरं बाळ खेळत दिसली म्हणजे आम्ही डोळे मिटायला मोकळे. असं काय बोलताय हो सासूबाई? अजून तुम्हाला भरपूर जगायचंय. आणि जगून काय करायचं? तुमच्या प्रॉपर्टीमध्ये उगाच आम्ही भागीदार कशासाठी? पप्पा, मला ना कधी कधी तुमचं बोलणं कळतच नाही. का? मी काय हिब्रू मध्ये बोलतोय की चायनीज मध्ये बोलतोय? हे बघ बाई, आता लेकरू होऊ दे आणि मस्तपैकी तुमचा राजा राणीचा संसार होऊ दे. आमची तुमच्यात लुडबुड नको. हायवेला नवीन सोसायटी झालीये, तिथे तुमचा फ्लॅट पाहिजे. अहो पण कशाला? आपण सगळे एकत्रित राहू की. अगं आई बाबा जुन्या पिढीचे असले तरी त्यांचे विचार मात्र आधुनिक आहेत ना, म्हणूनच तर आपल्या प्रायव्हसीचा विचार करतायत ते. जास्त नाही, 90 लाखात 2 BHK मिळतोय आणि तुमच्या तिघांसाठी तेवढं पुरेसं आहे. फक्त 90 लाख? अरे मग हिचे बाबाच गिफ्ट करतील की. अलीकडे त्यांची कामं जोरात चालली आहेत. आपल्याला खरं तर फ्लॅटची गरज नाही, पण घ्यायचाच असेल तर आपण आपल्या पैशाने घेऊ ना. बाबांकडून का घ्यायचा? तरी मी तुम्हाला बोलले होते ते बिल्डरचं स्थळ चांगलं आहे म्हणून. अख्खी बिल्डिंगच मिळाली असते आपल्याला, पण नाही. माझं कोण ऐकणार आहे? अरे या या या, आता तुमचीच आठवण काढली होती. अरे वा, बर ही घ्या किल्ली. कसली किल्ली आहे? अहो तुमच्या नव्या फ्लॅटची. हायवेवरच्या सोसायटीमध्ये एकदम टॉपचा फ्लॅट. बाबा, अहो पण आता व्यायामाचा शब्द तरी कसा पडू द्यायचा बरं? काल त्यांचा फोन आला आणि लगेच डील फायनल करून टाकली. गिफ्ट आहे आमच्याकडून. आमच्यासाठी नाही, तुमच्यासाठीच आहे तो. आणि हा राहता बंगला वगैरे सगळी प्रॉपर्टी अखेरीस तुम्हालाच मिळणार आहे की. आमचे असे आता किती दिवस राहिले? अगं आता नुसतीच उभी राहणार आहेस की काही चहा पाण्याचं पण पाहणार आहेस? हो हो. पण खरं सांगू बाबा, ते तायडीला पाहायला आले होते ना तेव्हाच मला खटकले होते. त्यांचा केवळ चेहरा साधा, मन पूर्ण कपडे. हो ना, एका मागून एक त्यांच्या मागण्या वाढतच चाललेत. गाडी, घर, दागदागिने, कपडे, वेगवेगळ्या ट्रिप्स, असं दर महिन्याला काही ना काही चालूच आहे. आपल्याकडे देण्यासारखं आहे म्हणून मागतात आणि आपली कुवत आहे म्हणून आपण देतो. झालं. अशी ऐपत त्यांची आहे की. काय कमी आहे त्यांना? पण हाव काही सुटत नाही. हे बघा, आपली लेकबाय आहे, आपण तिच्यासाठी करूयात. काहीही झालं तरी ती सुखात राहिली पाहिजे. बास. सांगणार नाही म्हणजे? हे बघा, आजवर तुम्ही जे जे मागितलं ते त्यांनी दिलं, पण आता यापुढे नाही. आधी आवाज खाली कर. आई, आई गं. नवऱ्याला उलटून बोलतेस? नवऱ्याला उलटून बोलतेस काय? आता बरी कळवळतीयस? जीभ कशी चालते चुरू चुरू तुझी? काय चाललंय हे? सोड तिला, सोड म्हणतो ना. काय लावली कटकट कटकट कटकट? सुनबाई,
अहो रोहित नव्या व्यवसायात उतरतोय तर त्याला मदत करायला काय हरकत आहे. आणि पेट्रोल पंप काही सहजासहजी मिळत नाही. डीलही उत्तम आहे. खोऱ्याने पैसे येतील, खोऱ्याने. ते तर आताही अनेक मार्गांनी येतच आहेत की. सगळे तर काळे धंदे. मीरा ओरडू नका. माझं माहेर म्हणजे तुमच्यासाठी पैशाचं एटीएम बनून गेलंय. ते काही नाही. आता यापुढे तुम्हाला घरून एक छदाम मिळणार नाही. नाही म्हणजे नाही. आम्ही बघतो तू या घरातच कशी राहतेस ते. रोहितला 56 पोरे मिळतील. 56. रोहित, डिवोर्सचे पेपर्स रेडी आहेत ना? काय? सुनबाई, सुनबाई, मीरा, अगे मीरा. अरे रोहित बघ जरा तिला, बघ. सोड काय, सगळी नाटकं एक नाटकं. येईल थोड्या वेळाने. आणि तिला वटणीवर कसं आणायचं ना हे चांगलंच ठाऊक आहे मला. आता काहीही झालं तरी तो पेट्रोल पंप तिच्या बापाच्या पैशानेच घेतला जाईल. प्रिय आई बाबा आणि लाडक्या दादा, मला माफ करा. मी तुम्हाला हे असं व्हॉट्सअपवरून पाठवत आहे कारण आता कोणाशी बोलायची इच्छा राहिली नाही. रोज या घरात मला टॉर्चर केलं जातं. माझ्या तर उणीवा दाखवल्या जातात. कशासाठी? तर मी तुमच्याकडून काही ना काही आणायला हवं म्हणून. तुम्ही माझ्यासाठी खूप केलं. अनेक अपमान झेलवले आणि या घरातल्या बकासुराच्या पोटात त्यांना हवं ते सगळं घातलं. पण त्यांची हाव काय सुटत नाही. मला माफ कर. मी चांगली बहीण, चांगली मुलगी होऊ शकले नाही. सारच जमली. आता जगण्याची इच्छाच राहिली नाही. पण जमल्यास मला माफ करा. दार उघड ना मीरा. रोहित, अरे रोहित, अरे ये इकडे जरा. काय काय? अरे बघ ना, दार अजून पण बंद आहे. इतक्या हाका मारल्या, दरवाजा ठोठवला पण काहीच नाही. आणि मोबाईल पण स्विच ऑफ आहे. मीरा, मीरा, अगं दार उघड. मीरा हे बघ, आता नाटकं नको, उघड पटकन. अरे हिनं काही बरं वाईट तर करून घेतलं नसेल ना? अरे एक नंबरची भित्री आहे ती. ही कशाला काय करेल? आमची लेक कुठे? कुठे म्हणजे? मीरा, आओ आओ. मीरा, आओ. अगे मीरा. अहो आम्ही कधीपासून आवाज देतोय हो, पण हे काहीच रिस्पॉन्स देत नाहीये. किती ग नाटकं करतेस? आम्ही कधीपासून तुला आवाज देतोय आणि आता लगेच बाहेर आलीस होय? का? मग आपल्या आत काय मी मरून जायला हवं होतं? अगं सुनबाई, असं का बोलतेस? का? आता एकदम ऍटिट्यूड बदलला. घटस्फोट देणार होतात ना मला? छे छे, हे आपलं. आम्हाला सगळं ठाऊक आहे. उगाच लपवा छपवी करण्यात काहीही अर्थ नाहीये. बाबा, हे मीरा, हे काय डिवोर्सचे पेपर्स? हो, तुम्ही माझ्या लेकीला घटस्फोट देणार होतात ना. मग म्हटलं कशाला तुम्हाला एवढी मेहनत घ्यायला लावायची. आम्हीच करून टाकलं तुमचं काम. तुम्हाला जे जे हवं होतं ते सगळं आम्ही दिलं हो, तरीही तुमची भूक काही मिटत नाही. मेलेल्या माणसाच्या टाळूवरचं गोळी खायलाही तुम्ही कमी करणार नाही. अहो काय बोलताय काय तुम्ही असं? हे बघा, आपण बसून बोलूया. बसून बोलायची वेळ गेली. तुम्ही ही वेळ आणाल असं कधीही वाटलं नव्हतं. वाटलं होतं सुखाचा संसार होईल, पण यांनी एकाच वर्षात नरक करून टाकला. नरक? कसला नरक? नरक तर आता यांच्या आयुष्याचा होईल.
आमच्या लेकीला पोसायला आम्ही समर्थ आहोत. तिची इच्छा असल्यास तिला शिकवणार, नोकरी करायची असल्यास नोकरी आणि व्यवसाय करायचा असल्यास तिच्यासाठी पदोपदी सहाय्य करणार आणि पुन्हा धूम धडाक्यात लग्न करून देणार. हे बघा, तुम्ही उगाच पराचा कावळा करताय. हे असलं काहीही करायची गरज नाही. हो अगं आई, आपण बोलूयात ना. हे असं नवरा बायकोच्या मध्ये राग घालून कुठे चालतं का? हा, चांगल्या कपड्यातले राक्षस तुम्ही मला कसं टॉर्चर केलं ना, याचे सगळे पुरावे आहेत माझ्याजवळ. तुम्हाला नाही खडी फोडायला पाठवलं ना तर नावाची मीरा नाही. पहिल्यांदा तुमची मागणी आली होती तेव्हाच जर का नकार दिला असता तर आज ही वेळ आली नसती. मुलगी म्हणजे जबाबदारी. तिचं लग्न झालं म्हणजे आता तिच्या नशिबात जे होईल ते होईल अशा विचारांचा काळ आता गेला. मुलींनीही एका लग्नाचा अनुभव वाईट आला म्हणून खचून जाता कामा नये, तर त्या नात्यातून बाहेर पडून स्वावलंबी व्हायला हवं, स्वतःच्या पायावर उभं राहायला हवं. असे आई बाबा प्रत्येक मुलीला मिळायला हवे. मुलींनीही खचून न जाता आपल्या आई वडिलांशी, जवळच्या व्यक्तींशी बोलायला हवं, मन मोकळं करायला हवं. उगाच भावनेच्या भरात आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलायला नको. मीरा, जसं तू आमच्याशी नाही पण तुझ्या मैत्रिणीजवळ मोकळी झालीस आणि तिने आम्हाला सारं काही सांगितलं. आता आपण एक आदर्श निर्माण करू म्हणजे इतर आई वडीलही त्यांच्या मुलीच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहतील. गाडी तुम्हाला भेट दिली होती ना, आता त्याच गाडीत बसून तायडी माहेरी येईल. फ्लॅट तसाही मीराच्या नावावरच आहे. सगळे दागदागिनेही सोबत घेऊन जाऊ. आणि राहिला प्रश्न पेट्रोल पंपाचा, तर माझ्याच पैशाने पेट्रोल पंप घेणार होतात ना. आता तीच डील करून आलोय. माझ्याच पैशाने पंप घेतलाय. मीरा आणि तिचा भाऊ दोघेही बिझनेस पार्टनर आहेत. जसं आमच्या बहिणीला या घरी पाठवलं ना, अगदी तसंच थाटात वाजत गाजत तिला घेऊन जाऊ.